माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख हे नाव जरी ऐकलं ना तर अक्षरशः अंगावरती काटे शहार येतात। खरंच ना, कारण की नेताच असाच होता। नेता असावा तर विलासरावांसारखा आणि विरोधक असावा तेही विलासरावांसारखा। आज त्याच विलासराव देशमुख यांच्या नावाखाली एक वेगळंच राजकारण महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे। नुकत्याच काही दिवसापूर्वी लातूरच्या एका सभेतून बोलत असताना एक बीजेपीचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून असलं काही वक्तव्य करण्यात आलंय की ज्या वक्तव्याने अख्खं लातूर शहर अक्षरशः ढसाढसा रडले। असे बरेच काही व्हिडिओज फुटेज आपण सोशल मीडियावरती बघितले। नेमकं काय त्यांनी त्या वक्तव्यात म्हणलं होतं, तर त्या वक्तव्यात त्यांनी असं काही म्हटलं होतं की आता लवकरातच लातूर शहरामधून विलासरावांच्या आठवणी पूर्णपणे कायमस्वरूपीच्या पुसल्या जाईल। अद्याप त्यांचं महानगरपालिकेचं परत सत्तेत आल्याच्या नंतर नेमकं काय होता विलासरावांचा पूर्णतः इतिहास, नेमकं का लोक त्यांना एवढे मानतात आणि त्यांच्यासाठी तळमळ करतात, काय त्यांचं जीवनलीलाचे हिस्ट्री आणि इतिहास होता, ते काही आज या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण काही थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी योगेश मित्रांनो। आपण संपूर्ण काही विलासराव देशमुख यांच्या जीवन चरित्रावर आधारित महत्त्वाची एक माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नक्की सर्वात पहिलं म्हटलं तर विलासराव देशमुख हे पहिल्यापासूनच काही राजकीय घराण्यात नव्हते, तर ते एक सर्वसामान्य कुटुंबातून येत होते। त्यांचं संपूर्ण नाव होतं विलासराव दगडूजीराव देशमुख। ते बाभळगाव गावचे रहिवासी होते लातूर जिल्ह्यातील। विलासराव दगडूजीराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे झाला होता। ते एक मराठा कुटुंबातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले होते। विलासरावांचे शिक्षण हे पुण्यात झालेले होते। जे वरील शिक्षण ते पुण्यात झाले होते आणि जे स्थानिक शिक्षण आहे ते त्यांच्या स्थानिक ठिकाणीच झालेले होते, बाभळगाव या ठिकाणी। विलासराव देशमुख यांचे शिक्षण पुणे विद्यापीठातून BSc विज्ञान आणि कायदा LLB या कायद्यापर्यंत या पदवीपर्यंत झालेले होते, ज्यात त्यांनी आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि ILS लॉ कॉलेज यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण घेतले। तसेच त्यांचे शालेय शिक्षण लातूरमधील ग्रामीण भागात पूर्ण झाले होते, पण शिक्षणाने त्यांना शहरात अडकवून जास्त दिवस ठेवले नाही, तर मातीची नाळ आणि ओढ त्यांना परत त्यांच्या मूळ गावी घेऊन आली आणि वयाच्या 29व्या वर्षी बनले ते अखेर बाभळगाव गावचे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच। तर मित्रांनो, सर्वात पहिलं म्हटलं तर विलासराव देशमुख हे नुकते एक राजकीय नेतेच नाही, बल्कि एक हायली एज्युकेटेड मॅन म्हणून पण ओळखलेले होते। LLB सारख्या जे की वकिलाची डिग्री सुद्धा त्यांच्याकडे होती आणि ते वकील देखील त्यांच्या काळात राहिले, वकिलाची डिग्री त्यांच्याकडे होती। एक हायली एज्युकेटेड ते माणूस देखील होते आणि पहिल्यापासूनच विलासरावांना गरिबीची खूप जास्तीची जाणीव होती। ते एक गावातील सर्वसामान्य कुटुंबातील येत असल्यामुळे तर गावचा विकास करत असतानाच त्यांची नजर ओळली ती म्हणजे राज्याच्या राजकारणाकडे आणि राजकारणाकडे वळाल्याच्या नंतर युवा काँग्रेस माध्यमातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आणि 1980 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि नंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही। 1980 साली ते पहिल्यांदाच विधानसभेला आमदार म्हणून लातूर ग्रामीणमधून निवडून आले मित्रांनो, आणि त्यांनी त्याच्यानंतर कधीच परत वळून तिथे पाहिले नाही। त्यांचं एकंदरीत ध्येय आणि ध्यास हाच होता की एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य गोर गरीब जनतेचा विकास कसा करता येईल याच कामाकडे त्यांचं पूर्णतः लक्ष तिथे होतं आणि त्यांनी कधीच तिथे मागे वळून पाहिलं नाही। आणि नंतर 1999 हे साल विलासरावांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं टर्निंग पॉईंट तिथे बनलंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एक पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनले आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक आपली ओळख बनवली। दुष्काळ असो किंवा राजकीय अस्थिरता, विलासरावांनी आपल्या संयमी आणि मत्स्य बुद्धीचा कायमस्वरूपी उपयोग केला आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत आणि मुंबईला जागतिक शहर बनवण्याच्या व्हिजनने त्यांना एक आगळीवेगळी जी दिशा तिथे दिली आणि आगळीवेगळीच त्यांची ओळख तिथे बनली। आणि त्यांच्या मुख्यमंत्री या कार्यकाळामध्ये प्रमुख कामाचा विषय केला म्हटलं तर सर्वात पहिलं म्हणजे जनसंपर्क असा की एक सर्वसामान्यांशी एका फोनवरती सुद्धा विलासराव हे त्या शेतकऱ्याचं काम तिथे सॉल्व्ह करत होते। तुम्ही एक व्हिडिओ नक्कीच बघितला असेल की एका फोनवरती विलासरावांच्या अख्खी डीपी त्यांना रिटर्न आली होती, जळालेली डीपी त्यांना देण्यात आली होती फक्त एका फोनवरील। जनसंपर्क असो, आपत्कालीन व्यवस्था असो आणि उद्योग आणि गुंतागुंतीची व्यवस्था असो आणि प्रमुख म्हणजे शिक्षणाकडे खूप त्यांनी भर दिला होता मित्रांनो, सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या मुलांच्या शिक्षणाकडे। तर हे त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख काही कामांची लिस्ट आहे, परंतु त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ एवढा सोपा देखील नव्हता आणि खरी ओळख त्यांना तेव्हाच दिली ज्यावेळेस 2008 साली मुंबईवर झालेला 26/11चा हल्ला आणि महाराष्ट्रासाठी काळा दिवस। कारण की मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 26/11चा 2008 साली जो काही हल्ला करण्यात आला होता त्या दिवशी जे की
विलासरावांनी स्वतःहून जे की मुख्यमंत्री पदाचा इस्तिफा राजीनामा तिथे दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की माझं कोण हँडल होत नाही. अगदी प्रामाणिकरित्या एका रनिंग मुख्यमंत्री पदाचा त्यांनी तिथे राजीनामा दिला आणि याच्यातूनच त्यांची खरी ओळख काय अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर देशाला कळाली आणि याच्यानंतर ते केंद्राकडे वळाले आणि केंद्राकडे वळाल्याच्या नंतर जे आहे की राज्यातून पायउतार झाल्यावर ते दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले आणि अवजड उद्योग मंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून त्यांनी कामे पाहिली. पण दिल्लीत असूनही त्यांचा जीव मात्र आपल्या गावाकडे आणि आपल्या मूळ शहराकडेच वळाला, तो म्हणजे लातूरकडे. कारण की लातूरमध्ये त्यावेळेस जे की त्या 1980 ते 90च्या दशकात पाण्याची खूप जास्त टंचाई होती. 2012 पर्यंत त्यांनी लातूर शहराचा एवढा काही विकास केला, जसं की गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल, गव्हर्नमेंट पाणी व्यवस्था असेल आणि इतरही सर्व. जेच आज मूळ सत्य आहे की विलासरावांच्या प्रत्येक आठवणीत लातूरकर रडतात मित्रांनो. हेच एकमेव सत्य विलासरावांचं आहे. आणि अखेर फायनली 14 ऑगस्ट 2012 रोजी यकृतीच्या आजाराने त्यांचे निधन झाले आणि महाराष्ट्राने आपला एक खरा आणि सच्चा नेता तिथे गमावला. आणि आजही लोक विलासरावांच्या आठवणीत ढासाढासा रडतात. आणि तेच खरं सत्य आहे की त्या दिवशी आत्ताच मागे 2 दिवसापूर्वी झालेल्या लातूरमधील एका सभेमध्ये जे आहे की रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जे वक्तव्य तिथे करण्यात आलंय आणि त्या वक्तव्याचा खूप विरोध देखील लातूरकरांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलाय. नेमकं तुम्हाला काय आवडतं विलासराव देशमुख यांची कार्यपद्धती आणि त्यांचे नेमकं कोणते काम तुम्हाला आवडते आणि त्यांच्याविषयी तुमचे काय मत आहे नक्कीच कमेंट करा, सांगायला विसरू नका. आणि पुढले असल्याच महत्त्वाचे व्हिडिओज बघण्याला आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा. तर मिळूया का नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.